मंचावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानते मी. माझे नाव सेजल तुळशीराम नाटकर. मी 10वी ब या वर्गाची विद्यार्थिनी आहे आणि तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे. आज आपण येथे 10वीच्या निरोप समारंभासाठी उपस्थित झालेलो आहे. तर माझा हा निरोप समारंभ म्हणजे प्रत्येक गोष्टीचा शेवटचा टप्पा असतो आणि या सर्व म्हणजे माझ्या 10वीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि ती म्हणजे मी या ट्युशनमध्ये या क्लासेसमध्ये असोत जेव्हा पहिल्यांदा आले का तो क्षण मला खूपच आवडतो. कारण की मी 10वीलाच म्हणजे खरं तर क्लासेस जॉईन केले आणि पहिला क्लासेस माझा एकटा क्लासेसच आहे आणि येथे मी जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा आपले क्लासेस तिकडे मुलींच्या क्लासेसमध्ये भरत होते. तेव्हा मी पहिल्यांदा क्लासेसमध्ये आले आणि माझ्या मैत्रिणी वगैरेने मला दाखवलं होतं हा क्लास. तर मी पहिल्यांदा क्लासमध्ये आले आणि बसले. मला वाटलं की क्लासमध्ये एकदम असे स्ट्रिक्ट असतं खूप, सर वगैरे रागवतात, समजून घेत नाहीत, काही नाही आलं की डायरेक्ट मारतात. म्हणजे मनात एक भीती होती आणि त्या भीतीसोबत मी बसले होते असे आणि माझ्या मैत्रिणी आल्या म्हणजे अशी गर्दा वगैरे होता आणि डायरेक्ट मी असे येऊन पुढेच बसले आणि सर आले आणि मला आठवतंय चांगलं आमच्या क्लासवर पहिला तास माने सरांचा होता आणि माने सर आले आणि शिकवायला त्यांनी सुरू केलं मला आणि माझी सवयच आहे की प्रत्येक गोष्टीची मी शिकवली की नोट्स काढत असते आणि माने सर शिकवत होते आणि मी एकदम असे नोट्स काढायला लागले आणि पहिलाच माझा दिवस आणि माने सर म्हणले की बाळा नोट्स नको काढू म्हणजे ते म्हटले मला की त्यांचं बरोबर होतं की शिकवण्याकडे लक्ष नाही जायचं वगैरे वगैरे आणि अचानक ते म्हणले. मला इतकी भीती वाटली, मला वाटलं आता मारते का काय, आता काय होतं का काय. मग तसं काहीच नाही झालं. त्यांनी मला एकदम समजून वगैरे सांगितलं आणि परत त्यांनी शिकवायला सुरू केले. असे काही अनुभव आहेत की मला ते खरंच सांगू वाटतील आणि असंच एकदा शिकवता शिकवता एकदा मला असं म्हणजे शिकवता शिकवता असं एकदा मला म्हणजे थोडीशी झोप लागल्यासारखी होत होती आणि मोठ्या सरांना मला माहितीये कळलं होतं त्यांना. तर त्यांनी मला सांगितलं एकदम असं खुनून की असं तसं आणि मग त्यानंतर पण असे अनेक अनुभव आहेत. त्यामध्ये प्रत्येक वेळी माने सर असोत, काकडे सर असोत, मोठे सर असोत. मोठे सर आम्हाला इंग्लिश शिकवायला होते आणि म्हणजे प्रत्येक सरांची अशी धडपड असते की प्रत्येक विद्यार्थ्यांना समजून घ्यावं, त्यांनी प्रत्येक कॉन्सेप्ट त्यांना समजून घ्यावं चांगलं. यासाठी मोठे सर आम्हाला आता मागेच आम्हाला पत्र शिकवत होते. तर चांगलं समजण्यासाठी की त्याचा फॉर्मेट कसा असतो आणि फॉर्मल असोत किंवा इनफॉर्मल पत्र असोत त्यावरती आम्ही म्हटलो मग आपला पत्ता लिहायचा, मग आपलं ज्याला पाठवणार त्याचा पत्ता कुठे लिहायचा. मग हे समजण्यासाठी मोठे सरांनी आम्हाला तो लिफाफा वगैरे दिला. त्यामध्ये कसं म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल आमच्याकडून करून घेतलं, ते पत्र आमच्याकडून पाठवलं. म्हणजे यातून काय होतं ना की विद्यार्थ्यांची एकदम शिकण्याची उत्सुकताही वाढते, विद्यार्थ्यांचं मन लागतं त्यात जास्त आणि आणखीन शिकावत असं पण वाटतं. काकडे सर असत म्हणजे आम्हाला ते सायन्स शिकवायला होते आणि प्रत्येक म्हणजे काकडे सरांना असं वाटलं की कोणतं तरी कॉन्सेप्ट आहे की विद्यार्थ्यांना समजत नाही. त्यांना असं वाटायचं की प्रत्येक एकदम असं सगळं असं त्यांना बेसिक बेसिक गोष्टी समजावत. यासाठी त्यांनी म्हणजे कधी कधी काय व्हायचं ते आम्हाला ह्युमन किंवा सेल बद्दल काही माहिती वगैरे असेल, काकडे सर आम्हाला म्हणायचे की जस्ट तुम्ही डोळे बंद करा, ते आम्हाला समजून सांगायचे प्रत्येक गोष्ट की सेल अशी आहे, ती अशी तयार झाली, यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं तयार झाला. प्रत्येक गोष्ट इतकी म्हणजे छान सांगायची ना. आता तर निरोप समारंभ आलाय, एकदम शेवटचे दिवस आहेत, डोळ्यात पाणी आले. बोलू वाटतंय खूप म्हणजे हे नाते ना कुठंच म्हणजे असे तयार होत नसतात. हे नाते इथंच भेटतात, क्लासेस मध्येच भेटतात आणि खूप म्हणजे वाईट पण खूप वाटतंय की एवढे भारी सर असोत, मॅडम असोत, प्रत्येक वेळेला म्हणजे इतकी मदत करणारे असोत. आमचे माने सर असोत, इतकी म्हणजे मदत करायचे, समजून सांगायचे. यानंतर हे काहीच नसणार आहे ना. 11वीला जाणार, तिथून पुढे म्हणजे कोणी ध्यान पण देतं का नाही काय माहित नाही. इथं एवढे भारी सर म्हणजे एकदम असे देवाच्या रूपात आम्हाला समजून सांगतात. एवढं खरंच खूप भारी वाटतंय आणि इतकं म्हणजे एकटा क्लासेसनं खरंच मला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. माझी कोणती अडचण असो मोठ्या सरांनी ती समजून घेतलेली, प्रत्येक सरांनी समजून घेतलेली आणि खरंच म्हणजे ही एक जी माझी फॅमिली आहे का एकताची, मला कुठंच भेटणार नाहीये. मला इतकं चांगलं वाटतंय ना की मला एकटा क्लासेस जॉईन करायची संधी भेटली आणि खरंच हे जे असतं ना मित्रांनो, हे जे नाते असतात ना, या लहान मुली असत क्लासेस अरे की शेजेल दीदी आपली अनन्या असत आली की शेजेल दीदी मला चॉकलेट. पण मी तिला सॉरी म्हणते की मला एकदाही तिला चॉकलेट आणणं नाही झाली. मी खरंच तिला कधीतरी चॉकलेट घेऊन देईल आणि खरंच मित्र मी सांगते तुम्हाला हे जे दिवस आहेत का हे वाया नकात घालू. खूप महत्वाचे दिवस असतात हे जगा मित्रांनो. जगत जगत शिका, शिकत शिकत आपलं यश निश्चित करा आणि त्या यशाकडे चालण्याची, त्या यशाकडे ते यश गाठण्याची प्रयत्न करा. एवढे बोलते आणि थांबते. धन्यवाद.